नमस्कार आणि स्वागत आहे ममताज खानदेश किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत आपल्या खानदेशी जेवणातलं मोत्यासारखी डिश भरीत। ताज्या वांग्यांना हळुवारपणे इंडक्शनवर भाजून त्यांचा धुरकट सुवास सगळा घरभर दरवळतो। वांग्याची साल अलगद काढली की आतून दिसणारा एकदम मऊसूत लोण्यासारखा गोड गाभा तो बारीक कुस्करून कांदा, कोशिंबीर, हिरवी मिरची आणि मसाल्यांच्या संगतीने असा एकरूप होतो की त्याचा रंग, सुवास आणि चव पाहताच तोंडाला पाणी सुटतं। हे भरीत पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी वाढदिवस, कुटुंबाच्या भेटीगाठी, खास प्रसंग आणि सणवार सगळीकडे ताटाची शान वाढवतो। चला तर आज करूया मखमली, सुगंधी आणि घरगुती प्रेमाने भरलेल्या खानदेशी भरताची सफर। आता आपण वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे। देठाजवळचं थोडंसं साल काढून घेतलं आहे, पण देठ मात्र तसाच ठेवला आहे जेणेकरून भाजताना धरायला सोपं जाईल। त्यानंतर वांग्यावर थोडं तेल लावून घेतलं आहे, त्यामुळे साल सहज निघतं आणि वांगी छान भाजली जातात। भरतासाठी वांगी निवडताना ती थोडी पांढरट हिरवट रंगाची असावीत, ना फार मोठी ना फार लहान, मध्यम आकाराची आणि वजनाला हलकी असावीत। आतून मऊसूर वांगी ओळखायला एक सोपा उपाय म्हणजे वांगी हलकेच हाताने दाबून पहा। जर ती हाताला नरम वाटले आणि सहज दाबली जात असतील तर ती भरतासाठी उत्तम असतात। अशी वांगी भरताला अप्रतिम चव आणतात। आता आपण वांगी भाजायला सुरुवात करणार आहोत। यासाठी मी इन्फ्रारेड इंडक्शन वापरत आहे आणि त्याची सेटिंग 550 वॅट वर ठेवली आहे। त्यावर भाजण्यासाठी एक जाळी ठेवली आहे आणि त्यावर 2 वांगी ठेवून भाजत आहे। वांगी भाजताना आचेची सेटिंग फार जास्त ठेवू नका, नाहीतर साल पटकन काळवंडेल पण आतलं वांग कच्चं राहील। मध्यम उष्णतेवर हळूहळू भाजलं की वांग्याला छान स्मोकी फ्लेवर येतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर आपण गॅसवर वांगी भाजली तर त्यातून निघणारे धूर आणि गॅसेस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, पण इन्फ्रारेड इंडक्शनवर भाजल्यास हा धोका टळतो। त्यामुळे ही पद्धत आरोग्यासाठी जास्त चांगली आहे। भाजून झाले आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक सोपा उपाय, वांग्याच्या सालाजवळ हलकेच बोट लावून पहा। जर वांगे नरम व मऊसूर वाटले तर ती छान भाजले आहेत असं समजा। भाजताना मध्येच वांगे हलक्या हाताने फिरवत राहा, म्हणजे साल सगळीकडून समान भाजेल। आणि वेळ वाचवायचा असेल तर 2-2 वांगी एकत्र भाजा, पण जाळीवर पुरेशी जागा ठेवा जेणेकरून उष्णता सर्व बाजूंनी पोहोचेल। आता वांगी छान भाजून झाली आहेत। मी ती इंडक्शन वरून काढून थेट थंड पाण्यात टाकत आहे। गरम वांगे थंड पाण्यात टाकल्याने साल पटकन सुटते आणि पाण्यात टाकल्यानंतर वांगे लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवते। हे बघा वांग्याभोवती किती छान तेल सुटलं आहे। हे तेल फेकायचं नाही, कारण भरताला खरी चव आणि सुगंध याच तेलामुळे येतो। खानदेशात तर म्हणतात तेल असेल तर भरताची चव दुणावते। भाजलेली वांगी आपण पाण्यातून बुडवून ठेवली होती। आता साल काढूया। पाण्यात बुडाल्यामुळे साल अगदी गुळगुळीत सहज सुटते आणि आतला गर तुटत नाही। बघा साल काढताना गराला अजिबात चिटकत नाही, म्हणजे भाजताना वांग आतून पूर्णपणे शिजलं आहे हे कळतं। हलक्या हाताने फक्त बाहेरची काळसर साल वेगळी करा। आपल्या मऊसर गराला हात लावू नका, त्याची नैसर्गिक रचना तशीच राहील। साल काढून झाल्यावर प्रत्येक वांग नीट तपासा चाकूने, हलकं कापून आत पहा, कुठे कीड किंवा खराब भाग असेल तर तो लगेच काढून टाका। आता साल काढून झाली आहेत। बघा मी वांग्याचा देठाचा टोक जपून ठेवला आहे। याच टोकाच्या मदतीने आपण वांग ठेचतो आहे। बघा देठाने हलकं दाबलं तरी गर किती मऊसर ठेचला जातोय, म्हणजे वांगे अगदी छान आणि आतून पूर्ण शिजले आहेत। असं केल्याने आपल्याला चमचा न वापरता अगदी सहज वांग ठेचता येतं आणि त्याची नैसर्गिक मऊसर टेक्स्चर तसंच टिकतं। खोबरं, कांद्याची पात आणि कोथिंबीर तयार करते। मी सुकं खोबऱ्याची वाटी घेतली आणि खिसणीने काप करून घेत। हे ऑप्शनल आहे, पण त्यामुळे भरताला भरदार चव येते। यानंतर कांद्याची पात नीट धुवून फक्त ताजे पाणी निवडले आणि त्याच्याशी जोडलेले कांदे बाजूला ठेवले, जे आपण कच्चे खाऊ शकतो। जर पात कमी असेल तर तेच कांदे बारीक चिरून वापरले तरीही चालते। शेवटी पात आणि ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेते। कोथिंबीर चिरण्याआधी पाणी पूर्ण निथळला याची खात्री करा। आता मी भाजलेल्या हिरव्या मिरच्या घेते आहे। त्यानंतर 2 इंच ताजं आल्याचे तुकडे घेतले आहे। सुमारे 18 ते 20 लसणाच्या कळ्या घेऊन खलबत्त्यावर पेस्ट तयार करते। मिरची, आले आणि लसूण यांची मात्रा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येते, म्हणजे तिखटपणा आणि ताजेपणा तुम्हाला हवं तसे मिळेल। आता आपण भरताच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य तयार केले आहेत। मी एक कढई घेतली आहे आणि त्यात 2 मोठे चमचे तेल घेतले आहेत। तुम्ही
तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता। आता मी हिरव्या मिरच्या तळत आहे, ज्यांना आपण भरतासोबत खाण्यासाठी वापरणार आहोत। कोल्ड प्रेस तेल वापरल्यामुळे तळताना थोडं तेल फेसाळत आहे। हे पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे, कारण या तेलात कोणतेही अँटीफोमिंग एजंट नसतात जे रिफाईंड केलेल्या तेलात असतात। आता आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहे, प्लेटमध्ये काढून घेऊ। तर आता काय 8-10 लसणाच्या पाकळ्या चिरून ठेवल्या होत्या ना, त्या तेलात टाकते, सोबत थोडेसे शेंगदाणे आणि लगेच खोबऱ्याचे काप। हे थोडंसं हलकं परतवून घेतलं की आता येतो धमाका। आपला मिरची लसूण आलं ठेचा तो टाकला की लगेच त्याचा खमंग वासाने सगळं किचन भरून जाते। ठेचा छान परतून घेतला की कांद्याची पात टाकून 2-3 वेळा ढवळून घ्यायची। आता या मसाल्यात टाकतोय आपण भाजलेलं मऊसर वांग। हळुवारपणे चमच्याने मिसळताना बघा ना, मसाल्याचा खमंग रंग आणि वांग्याची स्मोकी चव एकदम एकरूप होत चालली आहे। हे बघा, चमच्याने थोडं भरीत काढून पुन्हा त्यात सोडल्यावर किती मऊ लुसलुशीत पोत दिसते आहे, अगदी तोंडाला पाणी सुटावं असं। हा क्षण म्हणजे भरताची खरी ओळख। मसाल्याची तिखटसर झणझणीत, वांग्याची मखमली चव आणि वरून कोथिंबीरीचा ताजेपणा, एकदम पारंपरिक घरगुती खानदेशी स्वाद। गॅस मंद करा, झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या आणि बघता बघता तुमचं मऊ खमंग हलक्या स्मोकी चवीचं खानदेशी वांग्याचं भरीत तयार आहे। आणि बघा आपल्या खानदेशी झणझणीत वांग्याच्या भरताचं सौंदर्य। मी आता हा मऊ स्मोकी मसाल्याने भरलेला भरीत हळूहळू भांड्यातून प्लेटमध्ये काढते। किती छान टेक्स्चर आहे बघा। भरताबरोबर आहे गरमागरम कणण्याची भाकरी, बाजूला कांदा आणि रसा टोमॅटो। आहा, किती अप्रतिम कॉम्बिनेशन आहे ना। तर तुम्ही पण हा पारंपरिक स्वाद घरच्या घरी करून नक्की बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी लवकरच भेटूया।